हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू ओपन माईक टॉक्स. आजचा दिवस विशेष असणार की कालची खरेदी बघून घ्या. आपली पॉडकास्टसाठी नवीन लाईट घेतलेली आहे, स्वस्त मस्त. वेल, आजचा दिवस स्पेशल यासाठी की आज आपला रनवे वॉक आहे. मुंबई दहिसरला जायचं आहे, चेकनाका काहीतरी दहिसर चेकनाका वगैरे अशा ठिकाणी जायचं आहे. सो तिथे आपला रनवे असणार आहे आज. पहिल्यांदा मी रनवे परफॉर्म करणार आहे. याच्या आधी जे शो केलेत ते वेगळे होते आणि रनवे वेगळा, म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत. मला एवढं एक्सप्लेन करता येणार नाही, तुम्ही स्वतः गुगल करू शकता रनवेच्या आणि त्या फॅशन शोच्या मधला फरक. असं म्हणतात की रनवेला कॉस्ट्यूमवर फोकस केला जातो, ना की मॉडलवर. सो लेट्स सी आपके भाई का चेहरा वैसा है कि नहीं जो कॉस्ट्यूम से ज़्यादा उसके चेहरे पे फोकस हो सके. आई डोंट हैव एनी आइडिया अबाउट दैट, बट लेट्स डू इट. जो भी होगा करेंगे अच्छे से. अँड इट्स ऑलवेज मी वर्सेस मी. तर मुंबईला जायचं आहे, रेडी होतो आता. आणि जेवढं शूट करता येईल तेवढं करेल मी. ॲक्च्युली 100 डेजचा चॅलेंज घेतलेला आहे, बट बाकी बऱ्याच कामांमध्ये असा बॅकफूडला जातो आहे किंवा लक्ष देता येत नाही आहे. आणि इवन ज्यावेळेस आपण 100 डेजचा किंवा असं चॅलेंज घेतो त्यावेळेस कसं होतं की काय बोलायचं काय करायचं. कॉज बाहेर जात असेल तर ऑप्शन मिळतो ना रे भाई बोलायला की हे ते असं आहे तसं आहे, याच्यामागची सायकोलॉजी ही आहे. पण ज्यावेळेस एका रूममध्ये एक व्यक्ती असं बोलत असतो त्यावेळेस फार कमी पॉईंट्स भेटतात. बट त्याच्यामध्ये पण मी मार्ग शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. बट 100 डेचा चॅलेंज एवढ्या लवकर स्किप नाही करणार आहे. 6वा दिवस आहे आजचा. स्टे विथ मी. टायर्ड फेस आणि आपली सेंट्रल लाईन. अँड यू कॅन सी द ब्युटी. भारत गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह. आणि आज इथे आपला फॅशन रनिंग असणार आहे. सो ऑलमोस्ट नाव मी लोकेशनवर पोहोचलेलो आहे. अँड लेट्स सी. ओके, वेल मी पोचलो आहे आता. त्या ऑडिटोरियमच्या बाहेर आहे ते. काही सर लोक येणार आहेत, ते गायडन्स देणार आहेत कुठे काय कसं काय करायचं ते एक्सेट्रा. वेल, बसल्या ना माझ्या डोक्यामध्ये एक हे विचार आला की एक माझा फ्रेंडसुद्धा येतो आहे आता. तो पुण्यावरून येतो आहे, तो पण मॉडेल आहे. आणि गोव्याला आम्ही परफॉर्म केलेलं सोबत. आणि गोव्याला आहे ना आम्ही सोबत परफॉर्म केलेलं. बेसिकली प्रोफेशनली तो पण मॉडेल नाही आहे, म्हणजे पार्ट टाईम मॉडेलिंग वगैरे करतो. आणि असा तो डिस्ट्रीब्युटर आहे. गोळ्या औषधं वगैरे असतात ना, ते डिस्ट्रीब्यूट करतो. तो ऑर्डर वगैरे कलेक्ट करतो आणि डिस्ट्रीब्यूट करतो. आणि आय एम ऑल्सो वर्किंग बॉय की ज्याच्यामध्ये सेल्समॅन ऑर्डर या सगळ्या गोष्टी करतो. सो बेसिकली सांगण्यामागची स्टोरी ही आहे ना, लाईक एव्हरीवन ब्रिंग स्ट्रगल इन हिज लाईफ. आणि मग त्यातून जाऊन मग आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला करायचं आहे. लाईक आता आठवड्यातनं आपण 6 दिवस काम केलं मीही त्यांनी. आणि त्याच्यानंतर आज या शोसाठी आलेलो आहे. का? कारण आम्हाला जगाला नाही तर काहीतरी वेगळं करायचं आहे. स्वतःला तिथेच नाही ठेवायचं आहे, त्या काय डबक्यातल्या बेडकासारखं. सो दॅट्स वाय तोही स्ट्रगल करतो, तो पुण्यावरनं आला आहे. आणि मी स्ट्रगल करतो, मी खोपोलीवरनं आलो आहे. सो डिस्टन्स आमच्या दोघांमधलं कमी जास्त असेल, पण स्ट्रगल जर बघायला गेलं तर सेम आपण बोलू शकतो. बिकॉज त्याचेही ॲम्बिशन्स असेच असणार आहेत की भाई आज अगर मैं मेहनत नहीं करेगा तो कल जाके वो गिल्ट होगा मन में कि वो टाइम पे वो किया क्यों नहीं. अगर टैलेंट है तो दिखाना चाहिए, करना चाहिए, बोलना चाहिए. उसके सो फ्युचर सिक्युअर करण्यासाठी स्ट्रगल करणं गरजेचं आहे. आणि जसं काय मिळेल, जसं काय जमेल तसं करत पुढे गेले पाहिजे. आय डोंट नो. मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे